रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले आदेशानुसार उपवर्गीकरणाविरोधात नाशिक जिल्हा रिपाई आठवले गटाच्या वतीने नाशिक रोड महसूल आयुक्त कार्यालयावर रिपाई नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार पावसात तीव्र निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय भालेराव आणि रिपाई नेते विश्वनाथ काळे यांनी भाषणात सांगितले की अनुसूचित जाती वर्गीकरण रद्द करून शासनाने बंदर समितीचा अहवाल सार्वजनिक जाहीर करावा। तर अनुसूचित जाती वर्गीकरण करणे म्हणजे सामाजिक ऐक्याला बाधा असून यामुळे आमचे सार्वजनिक ऐक्य धोक्यात येत आहे। त्यात सध्या 59 जाती गुन्ह्या गोविंदाने असताना शासनाने आमच्यात फूट पाडू नये। त्यानंतर नाशिक जिल्हा रिपाईच्या शिष्टमंडळाच्या वतीने महसूल आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी देवळाली कॅम्प शहरातील रिपाईचे प्रमुख नेते गौतमजी भालेराव, गिरीजी मोरे, बिपिन गांगुर्डे, राजू जाधव, सुरेश निकम, किशोर खडताळे, रिपाईचे नेते फकीरराव जगताप, नाशिक रोड शहर अध्यक्ष समीरभाई शेख, भीमटोला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गांगुर्डे, रिपाई जिल्हा नेते भारत निकम, संतोष पाटील, रामबाबा पठारे, महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या शांताबाई पगारे, माजी नगरसेविका ललिता भालेराव, विमल तडवी, जान्हवी फाजगे, संगीता पगारे, लताबाई वाडेकर, चित्राताई वाघ, बाळाजी जाधव, प्रवीण पगारे, विजय खेडकर, सुनील यशवंते, राजाभाऊ मोकळ, सुनील चंद्र मोरे, प्रशांत रोकडे, विशाल घेगडमल, महेंद्र तायडे, महेंद्र साळवे, सम्राट गायकवाड, शरद गायकवाड, रतन खडताळे, बाळाजी भालेराव, दीपक वाघ, आकाश घुसळे, राजाभाऊ पाटील, प्रमोद बागुल, महेंद्र तपासे, पंकज गडूर, प्रकाश पगारे, राजाभाऊ गांगुर्डे, मुन्नाभाई शेख, दीपक अहिरे, तुषार घोडके, योगेश गांगुर्डे, गोटीराम पवार, बबलू जगताप, संकेत गांगुर्डे, कालिदास शिंदे, धनु निर्भवने, राजन वेरकर, रोहित जाधव, मनोज औचिते, बंटीभाई थोरात, आदर्श सावंत, संदीप धिवरे, जगन सोनवणे, मिलिंद निकम, बलभीम वीर, महेश भोसले, सम्राट गायकवाड, महेश अहिरे, संजय मोरे, शंकर गडाख, नानाजी लोंढे, किशोर अहिरे, अशोक घेगडमल, वीरेंद्र सिंग, दीपक बनसोडे, रतन जाधव, बाळासाहेब शिरसाट उपस्थित होते। बाळाभाऊ शिरसाट उपस्थित होते। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भुगूर।